Hello guys, welcome to my new video. Let's start new spelling, meaning and sentences. फर्स्ट वर्ड आहे ॲडमायर. ॲडमायर या शब्दाचा अर्थ होतो कौतुक करणे. ओके, तर आता त्याचं जे सेंटेन्स आहे ते असं होतं, आय ॲडमायर ऑनेस्ट पीपल. आय ॲडमायर ऑनेस्ट पर्सन. मी प्रामाणिक लोकांचे कौतुक करते किंवा करतो. ओके, नेक्स्ट वर्ड आहे बेनिफिट. बेनिफिट या शब्दाचा अर्थ काय होतो? फायदा, लाभ असा होतो. तर याचं सेंटेन्स काय होतं? रीडिंग बुक्स हॅज मेनी बेनिफिट्स. रीडिंग बुक्स हॅज मेनी बेनिफिट्स. पुस्तक वाचण्याचे काय होतात? अनेक फायदे होतात, बेनिफिट होतात. ओके, नेक्स्ट वर्ड आहे चॅलेंज. चॅलेंज म्हणजे काय? तर आव्हान. ओके, मग त्याचं सेंटेन्स काय होतं? एव्हरी चॅलेंज टीचेस अस समथिंग. एव्हरी चॅलेंज टीचेस अस समथिंग. प्रत्येक आव्हान आपल्याला काहीतरी शिकवते. प्रत्येक आव्हान आपल्याला काहीतरी शिकवते. नेक्स्ट वर्ड आहे डिलाईट. डिलाईट या शब्दाचा अर्थ होतो आनंद. तर याचं सेंटेन्स काय तयार होतं? द चिल्ड्रन वेअर फुल ऑफ डिलाईट. द चिल्ड्रन वेअर फुल ऑफ डिलाईट. मुले आनंदाने भरून गेली होती किंवा मुलांना खूप जास्त आनंद झाला होता. इसेन्शियल. इसेन्शियल या शब्दाचा अर्थ होतो अत्यावश्यक, खूप जास्त गरज असलेला. इसेन्शियल. आता त्याचं सेंटेन्स बघूया. वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ. वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ. पाणी जीवनासाठी काय आहे? अत्यावश्यक आहे. पाणी जीवनासाठी खूप गरजेचं आहे. आता फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल मला वाटतं हा डबल झाला वर्ड, मागच्या पण व्हिडिओमध्ये झाला होता. फ्लेक्झिबल या शब्दाचा अर्थ होतो लवचिक आणि त्याचं सेंटेन्स आहे ते होतं वी नीड टू बी फ्लेक्झिबल इन लाईफ. जीवनात आपण लवचिक असणे गरजेचे आहे. लवचिक म्हणजे काय? तर जशी परिस्थिती येईल तसं आपण स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं असतं. वी नीड टू बी फ्लेक्झिबल इन लाईफ. जेनरस. जेनरस म्हणजे उदार. ओके, शी इज जेनरस पर्सन. ती एक उदार व्यक्ती आहे. कशी आहे? उदार आहे. म्हणजे कोणालाही काही करताना मोठ्या मनाने करते. मोठं मन असलेली, उदार, जेनरस. त्यानंतर हेजिटेट. हेजिटेट या शब्दाचा अर्थ होतो संकोच करणे. काय होतो? हेजिटेट म्हणजे संकोच करणे. सेंटेन्स पाहूया. डोंट हेजिटेट टू आस्क क्वेश्चन्स. डोंट हेजिटेट टू आस्क क्वेश्चन्स. प्रश्न विचारायला संकोच करू नका, मागे फिरू नका. प्रश्न विचारायला काय करू नका? संकोच करू नका. म्हणजेच तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही अजिबात संकोच करू नका. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय क्वेश्चन आहेत ते. जर्नी. जर्नी या शब्दाचा अर्थ होतो प्रवास. याचं सेंटेन्स काय होतं? लाईफ इज अ ब्युटिफुल जर्नी. लाईफ इज काय? ब्युटिफुल जर्नी. जीवन हा एक सुंदर प्रवास आहे. आणि लास्ट वर्ड आहे नॉलेज. नॉलेज या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान आणि याचं सेंटेन्स काय होतं? नॉलेज इज अ पॉवर. नॉलेज इज अ पॉवर. ज्ञान ही काय आहे? शक्ती आहे. तर आजचा व्हिडिओ, आजचे हे स्पेलिंग, अर्थ आणि त्यांचे जे सेंटेन्सेस आहेत ते कसे वाटले? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.